आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ह्या मालकीनबाई म्हणजे तुमची ठेव आहे आमच्या घरात, पर आता ही जबाबदारी मला जास्त दिवस पेलवणार नाही। मारुती, मारुती, कसली जबाबदारी घेणार नाहीये आता? ते तुम्ही आदित्य बाबांना विचारा ना, कसली जबाबदारी ते। आदित्य, मारुती काय म्हणतोय? अगं काही नाही आई, ते जास्वंदीचं फूल घेऊन येते ना पारू रोज, आज मी घेऊन आलो तिच्यासाठी। तर ते त्याच्याच बद्दल बोलत होते, ते की पारूनी जरी जबाबदारी नाही पार पाडली तरी मी जबाबदारीने ते फूल घेऊन आलो। आई सोड ना तू। पारू, बरी आहेस ना आता? वैदेवी आई, आता मी माझी जबाबदारी पार पाडायला आली आहे। पारू, ही साडी तुझ्यासाठी। ही साडी जणू तुझ्याचसाठी बनली होती, घे। अगं घे। देवी आई, याची काय गरज आहे? गरज आहे। ती साडी नेस आणि तयार हो, आपल्याला देवळात जायचंय। तू आजारी होतीस तेव्हा मी नवस केला होता, बरी झालीस की देवीचं दर्शन करायला घेऊन ये। घे, पटकन तयार हो। मारुती, आपल्याला देवळात जायचंय, गाडी काढ। होय मॅडम, गाडी काढतो। लवकर आवर हा। अरे मालकीनबाई, या ना बसा। वा, काय चाललंय तुझं? काय करतोयस तू? हे बघ, देवी आईंना जर का कळलं तर बा, तुला चांगलंच माहित आहे, मागं फक्त देवी आई बसणार, मी बसते की तुझ्यासोबत। चल। हे बघा मालकीनबाई, तुम्ही मागच्या सीटवर मालकिनीच्या रुबाबात बसायचं। या असल्या प्रथा मोडू नका मालकीनबाई। आणि मालक कधीही ड्रायव्हरच्या शेजारी बसत नाही। या बसा तुम्ही। पारू, बसली नाहीस अजून गाडीत? चल बस, आपल्याला निघायचंय। बस बस। मारुती मामा, दुसरी गाडी काढत नाही मी, एकच गाडीने जाऊ, चौघच जण आहोत। मी पुढे बसतो, पारू तू बस मागे आईसोबत। आई, आई तू पुढे हो, मी ते फुलांची परडी घेऊन येतो। हो, चल पारू। आरती मामा, काय चाललंय? मी माझं काम करतोय, गाडी पुसतोय। मामा, मी तुम्ही पारू बद्दल जे वागताय त्याच्याबद्दल बोलतोय। मामा,
पारू आता हॉस्पिटलमधून बाहेर आली आहे. ती असून तुम्ही जर का असंच वागलात तर तिला तिला नाही झेपणार आहे. तुम्ही प्लीज. अहो मालक असं काय करताय? मी नोकर आहे. माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला माफी करा. हे बघा, मी ना तुमचा राग समजू शकतो आणि यात पारूची खरंच काही चूक नाही आहे. मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सांगितलं, पारू माझी बायको आहे, माझं प्रेम आहे पारूवर. मी आणि पारूनी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. तुम्ही विश्वास ठेवा ना आमच्यावर. अहो मालक, मी तुम्हाला म्हणलं ना, मी साधा नोकर आहे तुमचा. तुम्ही मला हे सगळं स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. तुम्ही मला ऑर्डर करा, ऑर्डर. मामा शांत व्हा, शांत व्हा. मला सांगा नेमकं काय चालू आहे तुमच्या मनात. सांगू हो. मला तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही जे काही करताय ते चुकीचं नाहीये. नाही. मग अहिल्या मॅडमला जाऊन का नाही सांगत? तुम्हाला जर का वाटतंय तुम्ही जे काही करताय ते समजा बरोबर आहे, तर मग अहिल्या मॅडम पासून का लपून ठेवताय? मामा कारण मी सांगतो. हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही पारूबद्दल काय बोललात? ही माझी बायको आहे. पारू तुमची बायको असेल तर माझ्या घरात काय करते ती? मला माहितीये ना तुम्ही तिला माझ्या घरात का ठेवली आहे. कारण पारू ही एक सामान्य ड्रायव्हरची मुलगी आहे. तुम्हाला कशी शोभल? तुमची आई अहिल्या देवी किर्लोस्कर ह्या एका सामान्य ड्रायव्हरच्या मुलीशी तुमचं लग्न लावून देतील, तिला सून म्हणून स्वीकारतील. अहो, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा CEO आदित्य किर्लोस्कर त्याच्याशी एका सामान्य ड्रायव्हरच्या मुलीशी लग्न लावून देतील का त्या? प्लीज. अजून एक गोष्ट सांगतो, नीट ऐका. मी आयुष्यभर मालकांची सेवा केली. माझ्या कामाला आणि माझ्या निष्ठेवर मी अजिबात बोट लागू दिलेलं नाहीये. माझ्या स्वामी निष्ठेवर कोणी बोट उचलेल असा मी वागलेलोच नाहीये. पण ज्या वेळेला तुमच्याबद्दल आणि पारूबद्दल अहिल्या मॅडमला कळलं ना, त्या वक्ताला त्या तुम्हाला किंवा पारू मॅडमला दोषी ठरवणार नाहीयेत. त्या दिवशी आरोपीच्या पिंजऱ्यात आरोपी म्हणून मी असणार आहे, मारुती. लोक मला म्हणतील की मारुतीने मालकाच्या मुलाला प्रॉपर्टी करता फसवलं, मुलीचा वापर केला. हे असलं सगळं घाणेरडं ऐकावं लागणार आहे. आणि हे असं ऐकताना जिवंतपणी माझ्या आयुष्याचा नरक होणार आहे, नरक. मग तुमच्या या पापात मला का भागीदार करून घेताय? पाप नाहीये. प्रेम करतो यार आम्ही एकमेकांवर. मी मोठी लोक, तुमच्या या मोठ्या मोठ्या गप्पा आहे ना, मला काही कळत नाही. मला अक्कल नाही तेवढी. मला एवढंच कळतं की तुमची बायको माझ्या घरात राहते आणि ही गोष्ट मी अहिल्या मॅडम पासून जास्त दिवस लपून ठेवू शकत नाही. तुम्ही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पारू मॅडमला म्हणजे तुमच्या बायकोला माझ्या घरातनं घेऊन जा. आता तिचा माझ्याशी काही संबंध नाही.